डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच हप्त्यात येणाऱ्या शनिवारी चंपाषष्ठी उत्सव आहे. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की चंपाषष्ठी म्हणजे नेमकं काय आहे, हा कोणत्या देवाचा उत्सव आहे, या दिवशी काय केलं जातं, तळी का भरली जाते, या सर्वच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त प्रमाणात केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले. नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडतात. 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात. चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणिमल्ल या 2 दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात. कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुगट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. 6 दिवस नंदादीप लावतात. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा उत्सव असतो. घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे, एकभुक्त शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण, सुवासिनी तसेच वाघे आणि मुरळी यांना भोजन देणे असे 6 दिवस केले जातात. चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. खंडोबाची तळी भरून आरती करतात. आता बघूयात खंडोबा संबंधित मुख्य दिवस. रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना खंडोबासाठी विशेष महत्त्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला होता. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले. पत्री म्हणून देवाला म्हणजेच खंडोबाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळशीपत्रे, दुर्वाकूर पत्रे, आंब्याची पानं, जाईची, कवठाची, जांभळीची, सब्जाची पानं देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री पाने देवास नक्की व्हावी. देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावे. देवासमोर वाटीत दूध ठेवावे. त्रयोदशी गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. देवावर पहिल्या दिवशी विड्यांच्या पानांची माळ बांधतात. आता जिथे एकदम जेजुरीच्या जवळ ज्यांची गाव आहेत ते हे प्रथेप्रमाणे सर्व विधी करतात. पण ज्यांना लांब आहे, शक्य नाहीये किंवा माहीतच नाहीये या परंपरेबद्दल, त्यांनी आपल्या घरात देवघरामध्ये जे टाक असतात चांदीचे, त्यामध्ये जो आपला खंडोबाचा टाक असतो त्याची पण पूजा केली तर चालते. किंवा आजूबाजूला जर एखादं खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेतलं तरी या दिवशी अत्यंत फलदायी आहे. 6ही दिवस नंदादीप अखंड तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात. देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात. 6 दिवसांपैकी 1 दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्राचे श्रवण व नवरात्राच्या या दिवसात फार फलदायी होते. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे. आता बघूयात खंडोबाच्या संबंधित 5 प्रतीके. 1. लिंग हे स्वयंभू अचल अगर घडीव असते. 2. तांदळा ही चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. 3. मुखवटे हे कापडी किंवा पिठली असतात. 4. मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा असतात. रामकृष्ण हरी.